नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा ग्रामपंचायत आणि येरखेडा नगरपंचायत येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडले। महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरामुळे प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचले असून गावातील शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे एका छताखाली तात्काळ आणि सुलभ पद्धतीने पूर्ण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले। तो 7/12 वगैरे घ्यायचा होता, तो 7/12 वगैरे आम्हाला मिळाला आणि 7/12 आमच्या हातात आहे। आम्ही 100% समाधानी आहे। नाही त्यांनी चांगलं काम आहे, शिबिर वगैरे असे व्हायला पाहिजे, घरोघरी यायला पाहिजे, सर्वांना काही लाभ भेटायला पाहिजे याचा आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा। मैं मनोज सिरिया, प्लाट के 7/12 बन के मिले हमारे को और श्री बावनकुळे साहब के सहयोग से काम बहुत जल्दी हुआ है हमारा, हम आभारी हैं उनके। अपडेट होता है एड्रेस, आधार कार्ड अपडेट के लिए आए थे, आपका हो गया पूरा। क्या कहना चाहेंगे महसूल मंत्री को जो ये सहयोग से? जी बहुत अच्छा चल रहा है यहाँ पे कार्यक्रम और सबको यानी बराबर है, वो ये कर रहे हैं, क्या अपना सहकार्य कर रहे हैं, तो बहुत अच्छा है ये मूवमेंट चल रहा है, बहुत अच्छा है सरकार की तरफ से। हम चाहते हैं कि हमेशा ऐसा हो ताकि लोगों को तकलीफ ना हो आगे और भी। धन्यवाद। 7/12 लेने के लिए आया था, 7/12 ले चुका हूँ खैरी का और बहुत ही अच्छा प्रोत्साहन मिला यहाँ पे शिविर में। अच्छे से सब कार्यक्रम अच्छे तरीके बहुत अच्छा है और हमारे घर में आया पूरा तहसील का कार्यक्रम, हमको अच्छा लगा। रनाळा येथील पंकज मंगल कार्यालय येथे कामठी तहसील कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले। या शिबिरामुळे शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले। शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट, प्रलंबित फेरफार नोंदी, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट किंवा वगळणे, जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, पाणंद रस्ते मान्यता, तक्रार निवारण तसेच ई मोजणी अर्ज, 7/12 यासारख्या विविध महत्त्वाच्या सेवांचा समावेश होता। यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाचले। येरखेडा, रनाळा परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला। विशेषतः शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे मनपूर्वक आभार मानले। 7/12 घ्यायला, 7/12 मिळालं, समाधानी आहे। दर महिन्याला व्हावं, काही प्रॉब्लेम आले तर। मैं सर नागपुर से आया था, मेरा फेर फार का मसला था थोड़ा। हमारे पिताजी की डेथ हो गई थी तो उसके जगह में हमारा नाम चढ़ाना था। 1 महीने में बड़े अच्छे से हो गया काम। बिल्कुल बिल्कुल। क्या कहना चाहेंगे, ऐसी शिविर लगना चाहिए? हाँ बिल्कुल, ऐसी शिविर लगना चाहिए, जरूरी है, बहुत जरूरी है। शेतकऱ्याच्या हिताचा जो दृष्टिकोन आहे हा शेतकऱ्याच्या हिताचा आहे आणि असे शिबिर गावोगावी मोठ्या खेडोपाडी लागल्या पाहिजे। शेतकऱ्याला सुविधा म्हणजे आज जो तहसीलच्या कार्यालयात येतो, कधी तहसीलदार नसतं, कधी पटवाडी नसतं, याची कास्तकाराला खूप तकलीफ भोगावं लागतं। त्याच्याकरिता हर गावामध्ये शिबिरं लागणं जरुरी आहे, मी एवढं सांगू इच्छितो। बावनकुळे साहेबांनी जो पाऊल उचललेला, हा मोठा पाऊल कदम उचललेला आहे आणि चांगल्या याच्यानी असेच समाधान शिबिर साहेबांनी राबवण्यात यावं, मी एवढी विनंती करेल। एकंदरीत हे समाधान शिबिर नागरिकांसाठी दिलासा देणारे ठरले असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यास या उपक्रमाने मोठी मदत केली आहे। नितीन रावेकर, न्यूज लाईव्ह 18।